ते ना आता काही सिनेमॅटिक काढू योगे बाबा असं सिनेमॅटिक काढू आपण ओ बाई कसली फुगली ना पहिल्यांदा मी बघितली एवढी फुगलेली पहिल्यांदा फुगतं माझं काय पहिल्यांदा फुगतात बघ माझे मुलं तू भाकरी माझी बघतच कुठं कधी माझे मुलं उरली शुभ सकाळ मंडळी. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर आज आहे दीपा अमावस्या. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपा अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. तर चला मग पाहूया आजचा दिवस आम्हाला कसा जातोय. तर सर्वप्रथम मी दिवाबत्ती करून घेते, मग मी कामाला सुरुवात करते. तर चला पाहूया मग आजचा दिवस आम्हाला कसा जातोय. चला. परफेक्ट. ए ओंकार उठ, कॉलेजला जायचं आहे. उठ उठ र. अरे उठले मी झोपलोच नाही उठ, आंघोळ करून घे. अय तू पण तयारी कर चल. हिचे आंघोळ झाले, टाइमपास करत राहिले. बघा कशी बघते बघा, केस बघा याची. ओंकार कॉलेजला आणि स्वरूपा स्कूलला तयारी करून गेलेली आहेत. ती दुपारपर्यंत येतीलच. तोवर आपण पाहू शकता गाईज आमच्याकडे किती मस्त सकाळ आहे ती. खरोखर आमच्याकडे सकाळी खूप मस्त वाटतं. पहा सगळ्यांकडे पक्ष्यांचा आवाज येतोय आणि मस्त थंडावा आहे. पावसाला असल्यामुळे खरोखर खूपच मस्त वाटतंय आणि सारखा पाऊस ये जा करतोय. स्वरूपा आणि ओंकार गेली स्कूलला. स्वरूपा गेली स्कूलला आणि ओंकार गेला कॉलेजला. तर आता मी सगळी कामे आवरून घेते दिवसभराची. नंतर ते दुपारपर्यंत येतीलच आणि मग त्यांचा अभ्यास झाल्यावर आपण संध्याकाळीच व्लॉग बनवू. तर आता आपण संध्याकाळीच भेटूया. चला मग. माझं मटण तयार आहे गाईज, मस्त झालं आहे. आवडना लागतं मटण आणि ओंकारला लागतं चिकन. मटण झाला बनवून गाईज आणि माझ्यासाठी मीनी बनवले पनीरची भाजी. मस्त झाले. आपल्याला माहीतच असेल मी नॉनव्हेज खात नाही, म्हणून मी माझ्यासाठी बनवले पनीरची भाजी आणि आता ओंकारसाठी चिकन बनवते. चला मग पाहूया आपण मी चिकन कशी बनवते. आजचा दिवस बुधवार असल्यामुळे नॉनव्हेजचा दिवस आहे, म्हणून मी आहोंना मटण बनवलेले आहे आणि मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे मी माझ्यासाठी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि मी आता ओंकारसाठी चिकन बनवते. तर चला मग मी चिकन कशी बनवते पाहूया. मामा झाला का चिकन? कधी होईल? बनवते इकडे जवळ थांबले मी कधी बस. मी चिकन बनवताना कधी पण कुकरमध्येच बनवतो, कारण कुकरमध्ये मस्त होतं. अंदाजे तेल तुम्हाला कमी लागत तर कमी घ्यायचा. मी थोडा जास्तच घेते चिकनला. तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग.
मी चिकनमध्ये थोडासा हिंग पण टाकते. मी काढून नाही ठेवला सगळा म्हणून मला म्हणजे काढून ठेवायची सवयच नाही. मी लागल तशी वस्तू घ्यायची असते. किती पण टाक, फक्त बनव पटकन, मला भूक लागली. पटकन कसा होईल, वेळ लागतो तेवढा लागणारच. आता तर सगळं मारायला बनव बनव बाबा, समजला. मग हाताने बेस खाशी पण कालवतो. तेल आला पण जरा फडफडून घ्यायचं सगळा. मी सगळं धुवून ठेवलंय. बटाटे काय लागतं? ते सर्व लागतं. मला नाही आवडत. कांदा लालसर रोस्टर मारून घ्यायचा. मारून घे मम्मी, बसतो. कांदा थोडा लालसर झाला. 1 चम्मच मसाला, अर्धा चम्मच हळद, थोडासा गरम मसाला, शंपू किंवा वाटण. वाफा झाला का त्यात 1 वाटी मी दूध टाकतं. कारण दही टाकायची असते. दही नसली तर दूध, माझ्याकडे दही नव्हतं आज म्हणून मी 1 वाटी दूध टाकलं आहे. आणि लिंबू मला थोडा आंबटपणा येतो. अर्धा लिंबू. हाताने पण पिलू शकते त्या, काय हाताने पिलू शकतो पण बिया पाडतात ना. मी हुशारच आहे, तुम्हाला कुठं त्याची जाण आहे. काय करू जाणतो तेच ना. आणि आता थोडं फास्ट करायचा. कुकरमध्ये टाकावं, पटकन होतं. ते चिकन मी धुवून ठेवले, बटाटे आणि चिकन. तिला हा करावा लागला. आता लाडी गोडी लावू नको. ही जी भांडण झाली तिला दाखवा. कोणाची झाली? तुझी? नाही लय भाऊ खातं. जराशी व्हिडिओ काढायला ये तर नाही येत. सकाळी पण शाळेत जाताना व्हिडिओ काढ तर नाही काढ. कॉन्टेंट नाही भेटत यांच्यामुळे मला मी झोपलेलो आता क्लासवरून आलेलं झोपलो, तरी मी आलो व्हिडिओ काढायला. त्याची जाण नाही मम्मीला. स्वरूपाला बोलतोय, तेच बोलते. तुमच्यामुळे कॉन्टेंट नाही भेटत मला. प्लीज होत चालला माझं चॅनल गाईज. कमेंट्स करत जा, लाईक करा, सगळं करा, शेअर करा. कारण माझं चॅनल फ्रीज होत चाललं हळूहळू. मी कॉन्टेंट कमी टाकते ना म्हणून. कारण मी किती टाकलं तर पण लक्ष नाही. मध्ये नेऊन तर किती टाकलं मी? तुला माहिती बाबा, 1 चम्मचच टाकायचा होता. जर चांगला नसलं झाला मी खाणार नाही ते चिकन. मी काय बाहेर खायला. माझं कधी चांगला नव्हता असं होईल ना. तो काय चिकन मसाला आहे, तो जास्त पडला तरी काय नव्हतं. मग टाकायचं. मेन म्हणजे मीठ मसाला नाही. मी धुवायला टाकले बरणी मिठाची म्हणून असे टाकते. हा साडा होता. ती मग धुवायला टाकले बरणी. उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे ना, सगळी भांडी धुवायला जायची माझी. म्हणून आता असंच ॲडजस्ट करायचा. मी मग श्रावण धरू का नको? हा धरायला लागल. मी घरात बिलकुल बनवणार नाही चिकन, मटन, मच्छीची काहीच नाही. अंडा नाही. बाहेर खाईल ना मी. बाहेर खाऊन कशाला जेवणच आहेत ना. 1 महिना नाही का तुम्हाला श्रावण? कधी संपल श्रावण? 1च महिना. कधी पण आपलं देव येतील तेव्हा. आता मग सांगायला नको त्याला.
काय करू धरू का नको काय करायला लागतं धरल्यावर नाही मी काय सांगत होतो गाईजला माझं चॅनल फ्रीज होत चाललंय त्यामुळे तुम्हाला वाटत असावा माझ्या व्हिडिओ पाहता यावा तुम्हाला पुढे मी असेच व्लॉग करत राहावे तर मला पहिले करायचे तसं सपोर्ट करा गाईज तरच मी यूट्यूबवर म्हणजे कंटिन्यू राहू शकते नाही तर मग कंटिन्यू मी पण व्हिडिओ करायच्या बंद करीन कारण माझं आता चॅनल फ्रीज होत चाललं आहे कोथिंबीर लास्टला टाकायची असतं पण मी आधीच टाकते कारण मग नंतर टाकता येणार कुकरमध्ये नाही टाकता येत ना लास्टला कुकरमध्ये एकच सगळं शिजवून निघतं मस्त झालं मस्त जरा रस्सा बनव भाकरी बनवायची आहे ना रस्सा अजून. बनव ना नंतर पाणी वाढवता येतं होईल तो वाफेवर झालं का पाणी होईल चालेल आता फास्ट करायचा आहे आणि होऊन द्यायचं 3 शिट्टे असतं 2 शिट्ट्यात पण होतं पण यांना जास्त शिजलेलं लागतं म्हणून मी 3 शिट्ट्या देतं आता आपण नंतर भेटूया मला भाकऱ्या करून घेतो भाकऱ्यांचा थोडासा घेईल एक भाकरीचा हा झाली शिट्टी. किचन क्लीन झाली ना मग. 2 शिट्ट्या झाल्या 3 शिट्ट्या 3 झाल्या 3 शिट्ट्या नव्हतं मग आता बनवतो. बनवून घे मग मी आतमध्ये बस 5 शिट्ट्या 5 हा. आपल्याला दादाचं भांडण शिजलं. अरे यार तुम्ही चुप तर काय आज मी तुम्हाला शिकवणार आहे कशी भांडी घासायची कारण तुम्हाला नवऱ्याच्या घरी जाऊन भांडी घासायला लागत समजा तुम्ही पोरगे हो माझा दादा असता तर तुम्हाला पण घासायला लागल मला का कारण माझी मम्मी दादाला कधी कधी पनिशमेंट देते भांडी घासायला कुठं असं काढायला लावते आता पहिले आपल्याला असं ताट घासायचं आहे पहिले ताट उलटवरून असं घासायचं आहे त्यानंतर असं असं अरे यार, असं 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 घासायचं आहे. ए दाखव ना दुसरीकडे घेत आहे अरे दादा इकडे दाखव असं असं घासायला लागल गप मी तू, तुम्हाला काय काय नाही म्हणते. सांगितलं? तर मी स्कूलशी आले आले कपडे चेंज नाही करत मी तशी झोपते आले आले लेझी आणि उठल्यानंतर फ्रेश होतं फेसवॉशनी तोंड होतं हातपाय धुतं. दिवसभर टाइमपास करत असतात टीव्ही बघत असतात अभ्यास थोडासा अभ्यास करतो मी थोडासा तुझा मोठा पोऱ्या अभ्यास करतो ना सर्दी आली मला काय काय कधी करताना दिसला चांगलं चांगलं काय मम्मा सर्दी आली मी जाऊन झोपताय जेवण झालं मला बोलव तू काय करशील तर बाकी तू करशील अरे बनव बट्टे पण तो नाव बिस्किटचा पुडा घेऊन ना आलो तुम्ही मी का वाजलेलो ना कधी बाबा त्याला पत्त्या पण नाही कधी वाजले काय मम्मी काहीतरी करत अरे होती. देवा मम्मा लागला नाही ना बाबा तर तुझ्या बाजूला आहे. एकदा पर एकदा भाज कढई टेकली अशी पर एकदा भाज मी येतो बिस्किटचा आणि पुडा मम्मी घेऊन करते आपल्या मुलं टेकले तो पण बिस्किटचा पुडा मीच खाईल कारण मी बिस्किट खात नाही घरी. आणि असं पण आहे का बंद केलं मला का डॉक्टरही मला मैद्याचा खायचा बंद केलं मस्त मी तर सगळं खातो बोल इथं काय पण नाही तुमची तर मजा आहे सतीश भाऊ कुठून आणते तुझं पेस्ट्री मी आम्हाला ठेवली नाही हा हम्म. अरे जा ना, इथं कुठून आणलेली बसल्यानंतर. म्हणतात ते त्यासाठी मी
तिने एवढी दुबईला? सगळी भांडी कसली दुबईवरून पेस्ट्री आणलेली सगळी बाबा आम्हाला. तिने एकटीने सगळी घाली आम्हाला ते ठेवली. आणली मग पप्पा कोण आणणार आहे विचार ना ग. मग पप्पा मी बोलत सगळी घाली पूर्ण कोणाला थोडीच नाही फक्त 2-3 पॅन्ट कोणीतरी खाल्लेलं कोणी खाल्लेलं पप्पा पप्पाही घालले असते. नाही तुम्ही खाल्ले ना तू बोलली ना रात्री पप्पा तुला बघवली पेस्ट्री होतं मग केक होता तो मी बघितला हा, मग केक होता बाबाच्या अगोदरच हिने खाल्ली. ते बोललं तेव्हा समजलं मला हिने सगळी खाल्ली आम्हाला तिघांना काहीच नाही ठेवली. भारी लागत होती अशी करतं काहीच यम्मी होती कधी बोलला तो बोल ना. मी असं टाइमपास बोलतो तू खरंच बोलते. स्पेशल होती हो कुठलं मी टाइमपास बोलला असं दुबईची तू खरंच बोलते दुबईची तुला खरंच आहे. मी कम्प्लीट गेलो नाही मला नाही माहिती ना कुठून आणलं दादा तुला आमचं मॅगी स्पेशल झालेलं आहे. काय पण बोलत असताना काय ते बघ याला सर्दी झाली. अरे किती शिंक करताय? म्हणून मला जाऊ दे झोपायला बनव पटकन. बनवतो मी. बी पहिलं. अरे मग कर वाटेल सर्दी झाली इथं. बापड्या तिच्या आमची कांडी नाही मेहनत करायला लागतं. कर तू मेहनत मग तू कर नाही तर मी चाललो नाही. सर्दी झाली इथं. आम सगळे एकत्र बसतो. नाही ना मला तिथं बरं नाही वाटत आधी मी झोपतोय. मी ना मी जेवते आणि झोपते अरे हा मग सर्दी नाही जाणार. एवढे खा. खाईल मग. अरे जेवू दे ना आधी आधीच बोलली का मारायची आहे मला. आम जराशी फुकटाने घे ना. तसं नाही. माझ्या भाकरी फुकटाने. फुगली नाही तर मी जाईल न परत बोलशी फुगली नाही परत अजून एक घे मी नाही. असं बोलतो. कपडे चेंज करते आणि झोपून येते तुझं भाकरीचंच काय घेतं ती सगळे तिने एवढी भांडी असते. काय बरं भरते ती आळशी. करतो मला मदत तुझ्या हातची नाही. तुझं व्हिडिओ काढायला पण मदत करतो. मस्त 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 जा. हे बघ हे सगळं साखरला का घे ना जरा घे एवढी पोरगी काम करते सिंड्रेला नीट दे. सिंड्रेला नोकरानी बनून ठेवते ते ना आता काही लांब घे. सिनेमॅटिक काढू ठेव घे बाबा असं सिनेमॅटिक काढू आपण. ओ बाई कसली फुगली ना पहिल्यांदा मी नाही बघितली एवढी फुगलेली पहिल्यांदा फुकतं माझं. काय पहिल्यांदा फुगणार फुकतं ना माझं पहिलं. वाव बघ माझे मुलं तू भाकरी माझी बघतच कुठं कधी. माझे मुलं उडली आता ही भाकरी कशी उठवायला. झाला का जाऊ आता मी जेवायला. नको जाऊ तू गप. तुला आम्ही उपाशीच ठेवणार आहे ना आम्ही तर काम करतो तुम्ही राहा उपाशी मी नाही उपाशी राहू शकत. खोलू का जेव काय एवढा साफ करतो. अरे नको बोलू ए वापस तू निघले का बघा. निघले नको. हे बघ. या बाई तुम्ही एवढा साफ करते घे ना कोण कोण. यार लोकांना वाटायला पाहिजे एवढी कामं करतोय शिवतायला. हे बघ. बघा काय कशी बोलते स्वरूपा. मी काय बोलतोय ती बोलत होती ना बाबांना दाखवा काहीतरी. काय काय बनवलं जागं मटण बनवले पप्पाही खाला पप्पा जेवले आणि चिकन उंकारला आणि आम्हाला दोघींना पनीर पण आहे पनीरची भाजी. म्हणजे मलाच आहे का. अरे मग नको नको पाणी बिणी टाकू मी खाईल. मला वाटलं तुम्हाला पाहिजे पण फुकट ते लोक बोर मला चिकन खातात ना. आज अख्खा दिवस चिकन खाईल मी. रस्सा मम्मा चपाती बनव ना थोडं. मी चिकन न घात पण रस्सा आणि बटाटा 1-2 चपाती बनव ना. नाही बबड्या मी भाकऱ्या पण बनवल्या. मग पप्पाकडनं रात्री मागव चपाती बघ. नाही भात घालतो वाटलं असतं. काय नाही भातबीत एक तर मला खायला नाही भेटणार चिकन सोबत चपाती. चपाती एक आहे सकाळी मला नाही बाई. नाही मी नाही बनवणार. पप्पाकडनं मागव बोलते तुला काय करायला लागतंय. गाडी नाही. मी नाही बाबा पप्पा बोलतील गरम बनवा. मी नाही. मला भाकरी बट्टा तरी मी ती चपाती खाल्ली स्कूल मध्ये जागला वे निघ ना तुला कोण बोलते का काय. काली झाली तो तू माझी मटण पोरं खाल्या बघ कसली स्वतःचं काली. थोबाड आरशे मग नंतर दुसऱ्यांना जज कर
माझा खराबच आहे, मी मानतो. तू मानू शकता तुझा खराब आहे? माझी पोर गोरी आहे. मी इकडे मानते माझा थोबड खराब आहे. तुम्ही मानाल नाही ना, मग गप्प बसा. नाही, माझ्या पोरे पण चिकणार. कुठं पोऱ्या काल्या आहेत. शिकणार विकणार नाही मी. म्हणून मी तुझ्या पोऱ्याला काल्यावर असतं पोरी काढून. पण पटतच नाही गाईस त्यांना. काय? मग तू पटून दे. नको. एवढं फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे. बोल एक कुठले पोर असेलच. छोटे माझ्या एक कुठले पोर असेलच ना युट्यूबला. तिला बोल. नको बाबा. माझ्या पोराला माझ्या message करा. डोक्यावर बसवायला नको. काय काय चष्टान पण नको. चष्टा पण नको बरं माझ्या डोक्यावर बसवायला आणायची कोण. अरे मी नाही आलं, संस्कारी तू युट्यूबला शोध ना. युट्यूबला कुठे शोधू आता. अरे म्हणजे YouTube ला ठेव. माझे आयडी बीडी द्यायची युट्यूबला. म्हणजे काय बोलतात डिस्क्रिप्शन मध्ये तुला लग्न ओमकारची आयडी. करायच्या आधी अभ्यास कर. मग ती मला रिक्वेस्ट ग्रॅज्युएट पाठवल. पण झाला आणि मग मी लग्नाची तिच्याशी मस्ती बोललो. करतो. 12वीचं वर्ष चाललंय गाईत आणि याचा विषय बघा काय चाललंय. तुला अरे काय मग लग्न करून लग्न पण पोराचं important आहे. आधी करिअर. हो का? मग पोरगी शोध नको ठेवू. मी तर BMW वालाच नवरा वगैरे. राहू दे मग सोड. स्वतःच्या पायावर नको. हा बाबा समजलं आता, मला जाऊ दे जेवायला. M5 BMW. आधी नशीब सर्दी पण आली. हाऊस व्हायला पाहिजे ना. अशी नुसती काम औषध एवढा करायला- स्टार्ट करतोय. काम करायला आपल्याजवळ तशी पण स्वरूप आहे. त्या मी पण नाही नवऱ्याच्या घरी BMW वाला नवरा. आता तुमचं हे करूया. काय बरं? डोकं असं दे. फंक्शन करायचं. फॅन लाव गरम होतं. थांब. पाटाव बस चल ओंकार. काय? पाटाव बस. आता जा, आता तू दिसशील. दादाचं डोकं नाही आलं तू, म्हणजे दादाच्या डोक्याची सुटी आहे. हा दिसते मम्मा आता. केस ओढते. नको राहू दे बरं. पिठा जाऊ दे. बाबा वाचल्या करा करा. मग ये स्वरूपा. जाऊ मग मग झोपू. नाही दिष्ट काढायचे मग बरं नाही वाटत मला. म्हणून दिष्ट काढायचे. तुला काय वाटतं मला नजर लागते का पोरींची? बस बस. हिरा पेटा जाऊ ना शहाणी होते. अरे ते ताट उलटा केलं असता म्हणून मोठ्या शहाणी होते. आता दिष्ट काढायची. दिसतंय.
काय करू लहान होते ते त्याचं कॉटन असतं दिष्ट निघायची नाही. आता मी पण उठू खरा जरा असा कसा तुमची कॉमेडी चालू होते तर मी असतं काहीतरी माझ्यावर टीका पाठ. कॉमेडी बिमेडी गावा काय काय कुठला पाय मम्मीने लावला मला काय माहिती काय करू? जा आले तर बघू दे. थांब आलो थांब. संस्कारी लड़का एस्थेटिक वाला संस्कारी लड़का एस्थेटिक वाला गुस्सा वाला है काय दादा काय करू? एक म्हणजे विजय पण नव्हती जावा येताच पाठवून. काय असते दिष्ट काढली आजच्या दिवसाला दिष्ट काढलं तर चांगली यार पण जाऊ दे आडापिडा जाऊ दे. आडाबिडा म्हणजे एवढं लोक कुठे जाऊ दे म्हणजे काय या गाई जेवायला मस्त पनीरची भाजी आणि गरम गरम भाकरी. चला जेवून घेऊया. स्वरूपाची आणि ओंकारची झाली भांडणं म्हणून ते आता नंतर जेवल. ते जाऊन झोपले. स्वरूपाची आणि ओंकारची भांडणं करते म्हणून ते टाकून झोपलेले गायच. तर मी समजून आणले तिला आता जेवायला नसते. चला तवर मी भांडी घासून घेतो. भांडी पण भरपूर झाल्या. चला तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आजचा दीपा अमावस्याचा दिवस आमचा अशा प्रकारे गेलेला आहे आणि मस्त आनंदात आम्ही साजरा केलेला आहे. खूपच बरं वाटलं ना स्वरूपा? हो. हां पहिले या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या पण आता म्हणजे सगळी सांगून वगैरे माहीत झालं आहे. तर अशा प्रकारे आम्ही दीप अमावस्याचा दिवस साजरा केलेला आहे आणि उद्यापासून आहे श्रावण. तर उद्यापासून आम्ही आता आम्ही दरवर्षी म्हणजे श्रावण पाळतो. पहिल्यापासून मी म्हणजे आमच्या माहेरी होती तेव्हापासून श्रावण पाळते. कारण आमच्या घरात माहेरी पहिल्यापासून वडिलांची सवय श्रावण अधिक काय असेल ते पाळायचं. मी इकडे आल्यापासून अधिक नाही पाळत पण श्रावण पाळते. आणि कोण कोण श्रावण पाळते ते नक्की कमेंट करा. हां आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर असं मला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.